नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम तुम्हाला द्वितीय सत्र परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आज आपण अभ्यासत आहोत इयत्ता 5वी विषय गणित संकलित मूल्यमापन 2 म्हणजेच द्वितीय सत्र किंवा वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. हा पेपर तुमचा 2 भागामध्ये असतो. एक लेखी आणि दुसरा तोंडी किंवा प्रात्यक्षिक. तर तोंडी भाग हा 10 गुणांसाठी असतो आणि लेखी प्रश्नपत्रिका ही उर्वरित तर लेखी चाचणी आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. बघा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. 57,843 ही संख्या अक्षरात लिहायची आहे. मग त्या अंकातलं अक्षरामध्ये लेखन करायचं. 57,843 या पद्धतीने. 2,759 ही संख्या अंकात लिहायची. आता याच्या उलट करायचं आहे. म्हणजे 2,759 या पद्धतीने. 30,000 अधिक 4,000 अधिक 7 अधिक 87 ही विस्तारित रूप दर्शवणाऱ्या संख्येचा योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. त्याचं उत्तर आहे 2 नंबर पर्याय 34,087. आपण त्याला गोल करूया आणि पर्याय क्रमांक चौकटीमध्ये सुद्धा लिहूया. बघा, सोडवा. 13,059 अधिक 7,823 यांची बेरीज करायची आहे. त्याचं उत्तर येतं 20,882. वजाबाकी आहे 57,026 वजा 25,018. उत्तर आहे 54,508. बघा, सोडवा. गुणाकार करायचा आहे. 384 गुणिले 17 गुणाकार केल्यास उत्तर भेटतं आपल्याला या पद्धतीने 6,528. त्यानंतर आपल्या या ठिकाणी भागाकार करायचा आहे. उभ्या मांडणीमध्ये भागाकार आपण या ठिकाणी केलेला आहे. समूळ संख्यांची जोडी असणारा योग्य पर्याय चौकटीत लिहा. समूळ संख्या म्हणजे ज्यांच्यामध्ये फक्त एक हाच सामायिक अवयव आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. खालील संख्यापैकी मूळ संख्या दर्शवणारा योग्य पर्याय चौकटीत लिहा. तर 67 ही मूळ संख्या आहे. पर्याय क्रमांक 1. 30 या संख्येचे सर्व विभाजक लिहा. 30 या संख्येचे सर्व विभाजक 1, 2, 3, 5, 6, 10, 15 आणि 30 या पद्धतीने. खाली दिलेली उदाहरणे चौकटीत लिहा. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला लाईक पण करा. चौकटीत योग्य संख्या लिहा. 7 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर 700 सेंटीमीटर. 8,000 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम? तर 8 किलोग्रॅम. 4.5 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? तर 4,500 मिलीलिटर. 12,000 मीटर म्हणजे किती किलोमीटर? तर 12 किलोमीटर. 1 लिटर धारकतेची भांडी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी 200 मिली धारकतेचे किती कप पाणी भांड्यात ओतावे लागेल? तर आपल्या या ठिकाणी 1 लिटर म्हणजेच किती मिलीलिटर हे समजून घेणं गरजेचं आहे. 1 लिटर म्हणजे 1,000 मिलीलिटर. म्हणून 200 मिलीचे धारकतेचे 5 कप भांड्यात ओतावे लागेल. म्हणजे 5 गुणिले 200 जर केलं तर 1,000 होतं. म्हणजेच 1 लिटर पाणी आपल्या ठिकाणी भांड्यामध्ये टाकलं जातं. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. 1 लिटर दुधाला 60 रुपये लागतात, तर 2.5 लिटर दुधासाठी किती रुपये द्यावे लागतील? सोपा प्रश्न आहे. बघा, 1 लिटर दुधाला 60 रुपये तर 2.5 साठी किती? म्हणजे अर्धा लिटर दुधासाठी आपल्याला 30 रुपये द्यावे लागतील. 1 लिटर दुधाला 60 रुपये तर 2 लिटर दुधाला 120 रुपये. म्हणजे 120 अधिक 30 बरोबर 150 रुपये आपल्या ठिकाणी द्यावे लागतील. म्हणून 2.5 लिटर दुधासाठी 150 रुपये आपल्या ठिकाणी द्यावे लागतील. मित्रांनो, तुम्हाला परीक्षेसाठी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण इथून पुढील वर्गाची व्हिडिओ सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चॅनलवरती मिळत राहतील. एका पिशवीतील गूळ व साखरेचे एकूण वजन 12 किलोग्रॅम 300 ग्रॅम आहे. त्यातील साखरेचे वजन 5 किलोग्रॅम 700 ग्रॅम आहे. तर गुळाचे वजन किती? या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करावं लागणार. किलोग्रॅम आणि ग्रॅम. त्या ठिकाणी 12 किलोग्रॅम आणि 300 ग्रॅम वजा 5 किलोग्रॅम आणि 700 ग्रॅम. त्या ठिकाणी 1 किलोग्रॅम आपल्याला सुटा करावा लागणार. म्हणजे 1300 ग्रॅम. अशा पद्धतीने आपण जर वजाबाकी केली तर गुळाचे अचूक वजन मिळते आपल्याला 6 किलोग्रॅम आणि 600 ग्रॅम. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. 5.300 हा अपूर्णांक दशांश चिन्हाच्या स्वरूपात लिहा. बघा, 5.03. 11.5 हा पूर्णांक दशांश चिन्ह वापरून लिहा. तर उत्तर आहे 10.75. 91.4 मीटर म्हणजेच 91 मीटर आणि 4 सेंटीमीटर. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 2.30 रुपये म्हणजेच 2 रुपये 30 पैसे. प्रश्न 8वा. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. खालीलपैकी चौरस संख्यांभोवती रिंगण करा. मग चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या थोडक्यात. तर या ठिकाणी
68 ते 64 ही वर्गसंख्या आहे आणि दुसरी 81 ही वर्गसंख्या आहे. त्यांना म्हणतो आपण चौरस संख्या. खाली दिलेला आकृतिबंध पूर्ण करा. बघा 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 म्हणजेच 5चा वर्ग 25 आणि 6चा वर्ग 36 पुन्हा 7चा वर्ग 49. खाली आकृतिबंध पूर्ण करा. बघा त्रिकोणी संख्या आहे त्या 3 आहे. त्यानंतर या ठिकाणी डॉट वाढत गेले 3, 2, 5, 6, 6 आहे. त्यानंतर या ठिकाणी 10 आहे. आता पुढचे डॉट या पद्धतीने वाढत जातील. त्याला म्हणायचं पॅटर्न पूर्ण. खालीलपैकी कोणत्या घडणीपासून घन तयार होणार नाही योग्य पर्याय दर्शवा. आपण जर विचार केला तर पर्याय क्रमांक 3 मध्ये घडण अशी आहे की ज्यापासून चौरस तयार होत नाहीये. पदावलीच्या जोड्यामधील चौकट लहान, बरोबर किंवा मोठा यापैकी योग्य चिन्ह लिहा. बघा 7 अधिक 8 15 आणि 30/3 उत्तर येतं 10. म्हणजे पहिला जो ऑप्शन आहे पेक्षा मोठा या ठिकाणी आपल्याला चिन्ह घ्यावे लागणार. पहिली संख्या मोठी आहे. ठीक आहे. दुसऱ्या संख्येपेक्षा. 35 वजा 10 म्हणजे 25 आणि 8 चूक 32 म्हणजे 32 म्हणजे पहिली संख्या लहान आहे दुसऱ्या संख्येपेक्षा. पदावलीच्या जोडीमधील चौकटीत योग्य संख्या लिहा. म्हणजे 28/4 म्हणजे 4 7 28 म्हणजे उत्तर या ठिकाणी 7 येणं अपेक्षित आहे. म्हणजे 19 वजा 12 उत्तर येते 7. 9 अधिक किती केलं म्हणजे 20 येणार नाही. तर या ठिकाणी 9 अधिक 10 केले तर 19 येतील. म्हणजे या ठिकाणी आपण अशा पद्धतीने कुठलेही उत्तर लिहू शकतो. फक्त 9 अधिक 11 वगळता. बघा शेवटचा प्रश्न आहे. मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा परीक्षेसाठी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. चांगला पेपर सोडवा. एका फळीतील फळांची संख्या खालीलप्रमाणे दिलेली आहे. खाली दिलेल्या सांख्यिकी माहितीवरून चित्रालेख तयार करायचा आहे. प्रमाण 7 फळांसाठी 1 डॉट असे चित्र वापरायचं आहे. बघा नारळाची संख्या 21 आहे म्हणजे नारळासमोर आपल्याला 3 डॉट येतील. पेरूंची संख्या 63 आहे म्हणजे आपल्या ठिकाणी 7 9 63 म्हणजे या ठिकाणी 9 डॉट द्यावे लागतील. त्यानंतर अननसांची संख्या या ठिकाणी 35 आहे म्हणजे आपल्याला 5 डॉट 5 7 35 आणि ऍपल सफरचंदाची संख्या 49 म्हणजे 7 डॉट या ठिकाणी आपल्याला द्यावं लागतील. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. पुन्हा एकदा तुम्हाला परीक्षेसाठी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.